ऐकलं ग? काय सांगतेस? आता आपण ना एका ठिकाणी थांबू आणि तिथं सगळं लिहून घेऊ आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही. आता काय काय पाहिजे आणि काय काय संपलं यार तुला माहित आहे ना. माझी दिवाळी निघली बँकेची मॅनेजर तू आहेस का मी? का हो तुम्ही सारखं सारखं मला उदाहरण देता? आता रागवतीस का आलं? अहो, रागवत नाही व मग? सांगते. मग सांग काय सांगतेस? आता आहे ना आपल्या घरातला डाळ संपलाय, मसाला संपलाय, तेल आहे थोडाफार, बाकी संपलं. आता ज्या संपलाय त्या घे आणि उरलेले पैसे मला देतोस हो. आता तुम्हाला कशाला पाहिजे उरलेलं पैसे? आता मी सांगितलं ना उरलं तर दे ना मला. मला सांगा आधी पैसे कशाला पाहिजे? उरलं तर दे त्या मी नंतर सांगेल. चल पटकन बाजारात जाऊ. हे लक्ष्मी 50 रुपये तर दे मला. अहो, काय तुमचं बजार राहिलाय ना, बटाटे घ्यायचे राहिले, वांगे घ्यायचे राहिले, नंतर बघताय. नाही नाही अरे 50 रुपये तर दे मला. नाही माझ्याकडे. अरे ते नसतील तर 30 रुपये तर दे. अरे घरामध्ये रांधायला नाही ना काही. अरे पण मग तांदूळ मी संपलीये, मी डाळ काय संपली. सांगतो मी तुला समजावून सांगतो का 20 रुपये तर दे. अर्धी तो सुटाल मला. नाही माझ्याकडे पैसा, मला भाजी घ्यायची आहे ना, बटाटे राहिले, वांगे घ्यायचे राहिले, घरामध्ये काही सामान पण नाही. तुझा ह्या आहे त्या आहे सगळं आहे आणि मी सांगतो समजावून तेवढा तर देशील का नाही मला? नाही देत नाही. अरे 30 नसतील तर 20 तरी दे. 1 रुपया ना माझ्याकडं. हे माझं अंग असा थरकत कापून राहिलाय. बर तिकडे जाऊ. द्या लागेल मला पैसे नाही दारूले. नाही तर नाही मर्दा. असा थोडा आहे का? मला अर्धीचे तरी पैसे दे. 20 रुपये तरी दे. नाही. नाही देत. चंद्राचं तुझ्यामुळे झालंय. जा. मग? जा तर माझ्याकडे जा आता. या पोरींमुळे सगळी वाट लागली.